नमस्कार माझ्या मित्रांनो. मी आत्ताच एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जीचे मूल्य कसं बदलत जातं, हाऊ व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस पृथ्वीच्या पृष्ठभागावर ॲट द सरफेस ऑफ अर्थ, त्याच्यानंतर अल्टिट्यूड म्हणजे उंचीवर, त्याच्यानंतर ॲट द डेप्थ खोलीनुसार गेल्यानंतर तुम्हाला काय भेटतं, जीचे मूल्य कसं बदलत जातं ते मी तुम्हाला सांगितलं होतं, एक्सप्लेन केलं होतं. आणि बाळांनो, एक टॉपिक आहे, बहुतेक मला कमेंट्स आल्या आहेत की सर त्याच्यामध्ये आम्हाला ते पर्टिक्युलर जी बरोबर GM/r² जे आहे, G=GM/r², ते नॉर्मली त्याच्यामध्ये थोडंसं कळलं नाही. तर बाळांनो, मी थोडं 2 मिनटं त्याच्यावर बोलेल. कारण का बाळांनो, हा व्हिडिओ म्हणजे हा जो टॉपिक आहे, जीचं मूल्य कसं चेंज होतं ते नॉर्मली समजायला आपल्याला ते पहिले सूत्र समजलं पाहिजे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो पोस्ट व्हिडिओ केलेला आहे मी, तो व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा. तो व्हिडिओ पॉज करून जसं मी बोलतो तशा पद्धतीने तुम्ही ते समजून घ्या, बरोबर. तर 2 मिनटं मी त्याच्यावर बोलणार आहे आणि त्याच्यानंतर मी आजचा शेवटचं गुरुत्वाकर्षणाचा टॉपिक चालू करतो, ठीक आहे. तर बाळांनो, माझ्या मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जी बरोबर नेहमी GM/r² असतं. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. G=GM/r². बाळा, इथे बघा, ही गोष्ट बघा, याच्या खाली काय नाही म्हणजे एक असणार, तुम्हाला माहिती आहे. जी आहे ना, हे याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असणार ना. देअर इज 1 इन द डिनॉमिनेटर, तुम्हाला माहिती नेहमीच असतो. मग मला तुम्ही सांगा, जी कुठे आहे? वरती आहे. आणि आर कुठे? खाली आहे ना बाळांनो. मग एक वरती आणि एक खाली, ओके. 1 अबो अँड 1 बिलो, तर त्याला काय बोलतात? इन्व्हर्सली प्रपोर्शनल. मराठीमध्ये त्याला बोलतात व्यस्तानुपाती. काय बोलतात? व्यस्तानुपाती. मग बाळांनो, लक्षात ठेवा, जर असं असेल ना, बघा असं झालं ते 1/r². या GMला सोडून द्या, नाही असं समजून घ्या, मग इथे एक येणार, ओके. मग मला सांगा, एक वरती एक खाली, याचा अर्थ आर वाढला तर हा काय होणार? कमी होणार. आणि आर कमी झालं तर हा काय होईल? वाढेल. असं असतं ते, ओके. लक्षात ठेवा बाळांनो, जर हे तुम्हाला कळलं ना, जेव्हा एक गोष्ट वरती आणि एक गोष्ट खाली असते तेव्हा त्याला व्यस्तानुपाती बोलतात. आणि ती गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट कमी होणार म्हणजे होणार. लक्षात ठेवायचं बाळांनो, ठीक आहे. तर हे त्या पदसूत्र होतं. आणि हे जर तुम्हाला कळलं तर बाळांनो, तुम्हाला ते ॲट द इक्वेटर, ॲट द पोल्स म्हणजे विषुववृत्तावर, ध्रुवावर कसं बदलतं ते तुम्हाला नक्कीच कळणार. पण तुम्हाला तो व्हिडिओ जवळजवळ 2 ते 3 वेळा बघावा लागणार. कारण बाळांनो, पुस्तकामध्ये सुद्धा एवढं डिटेलमध्ये दिलेलं नाही जेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. चला मग बाळांनो, मला तरी वाटतं, आशा आहे की तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघाल, ओके. चला बाळांनो, आता मी गुरुत्वाकर्षण या धड्याचा शेवटचा पाठ शिकवतो तुम्हाला. तो म्हणजे बाळांनो मुक्त पतन. त्याला आपण बोलूया मुक्त पतन. मुक्त पतन इंग्लिशमध्ये त्याला बोलतात फ्री फॉल. इंग्लिशमध्ये त्याला बोलतात फ्री फॉल, ठीक आहे. याच्यासाठी मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, ओके. एक स्टोरी, आणि ती स्टोरी तुम्हाला पुस्तकात दिलेली पण आहे. बाळांनो, सायंटिस्ट लोकांनी हा प्रयोग केला आहे. जेव्हा तुम्ही आपल्या गव्हर्नमेंटचे टेक्स्टबुक बघाल, त्याच्याखाली एक लिंक दिलेली आहे यूट्यूबवरची. त्या ती लिंक तुम्ही टाईप अप करा तुमच्या मोबाईलमध्ये, गुगल सर्चमध्ये किंवा यूट्यूब सर्चमध्ये, आणि तुम्हाला त्या लिंकवर बाळांनो तो व्हिडिओज भेटून जाईल. पण बाळांनो, तो व्हिडिओ नेमकं काय ते आपण बघूया. तर मी असं मानून चाललो आहे, त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं नाही आहे, पण मी समजा मानून चाललो आहे. समजा 100 माळ्याची बिल्डिंग आहे. किती माळे? 100. 100 फ्लोअरची बिल्डिंग आहे, ओके. दिस इज फर्स्ट फ्लोअर, दिस इज सेकंड फ्लोअर. हा पहिला माळा, हा दुसरा माळा, तर हा कितवा माळा? 100वा माळा, ओके. 100 तर जास्तच होतं ना. आपण एक काम करूया, 50 घेऊया. चला, 50 माळ्याची बिल्डिंग तर नॉर्मली असते. 100 माळ्याची पण आहे, तुम्हाला माहिती आहे, बुर्ज खलिफा. ठीक आहे, जाऊ दे, ते आपल्याला त्या माळ्यांशी काही करायचं नाही आहे. चला मग राजानो, मी समजा त्यावेळेस 50 माळ्याची बिल्डिंग आहे आणि तिथे समजा मला एक प्रयोग करायचा आहे. तर मी आणि माझा मित्र, आम्ही दोघं 50व्या माळ्यावर गेलो, ओके. 50व्या माळ्यावर गेलो. आता माझ्या मित्राकडे घड्याळ आहे. लक्षात ठेवायचं, ते असतं ना टायमरची ती घड्याळ, स्टॉपवॉच बोलतो आपण त्याला, ओके. ती घड्याळ आहे. आणि माझ्या हातामध्ये, माझ्या दोन्ही हातामध्ये कोणती तरी वस्तू आहे. माझ्या एका हातामध्ये दगड आहे, थोडा वजनदार दगड आहे, आणि दुसऱ्या हातामध्ये कोंबडीचं पीस आहे, ओके. कोंबडीचं पीस, बरोबर, फिदर बोलतो ना आपण त्याला, ते कोंबडीचं पीस आहे. माझ्या एका हातामध्ये काय आहे? दगड आहे. माझ्या दुसऱ्या हातामध्ये काय? कोंबडीचं पीस आहे. आता मला सांगा, वजन कोणाचं जास्त असणार? दगडाचं जास्त असणार. कोंबडीच्या पीसचं थोडी वजन असतं काय, आणि असलं तरी ते थोडी निग्लेजिबल असतं, तुम्हाला माहितीच आहे, ठीक आहे. चला मग आता मला तुम्ही सांगा, हा मी आहे, समजून जावा. हा मी आहे आणि हा माझा मित्र आहे, ओके. मला चष्मा म्हणून मी थोडंसं असं करून ठेवतो म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने कळेल तुम्हाला.
आता माझ्या एका हातामध्ये काय बाळांनो दगड आहे आणि दुसऱ्या हातामध्ये काय कोंबडीचं पीस आहे आणि ह्या माझ्या मित्राकडे काय बाळांनो हातामध्ये स्टॉपवॉच आहे. काय आहे? स्टॉपवॉच. स्टॉपवॉच म्हणजे तुम्हाला माहिती ती घड्याळ काउंट करायची असते, ती म्हणजे टाईम काउंट करायची. ठीक आहे. चला आता आम्हा दोघांना एक प्रयोग करायचा आहे. तो प्रयोग तुम्हाला सांगतो. तो प्रयोग असा आहे की माझा मित्र टाईम लावेल आणि तो जेव्हा 1 2 3 बोलेल तेव्हा मी एकाच वेळी दगड आणि कोंबडीचं पीस खाली सोडणार आहे. एवढं लक्षात ठेवा मी काय करणार आहे. दगड आणि कोंबडीचं पीस खाली टाकणार आहे. ठीक आहे. चला माझ्या हातामध्ये आता आपण प्रयोग चालू करूया. माझ्या दोन्ही हातामध्ये, एका हातामध्ये दगड आहे, एका हाताने कोंबडीचं पीस आहे. माझा मित्र काउंट करतोय. चला त्याने सांगितलं साई रेडी. येस रेडी आहे. चला त्याने आता काउंट केलं 1 2 3. दोन्ही वस्तू खाली गेल्या. आता मला तुम्ही सांगा, दोन्ही वस्तू ऑब्व्हियसली जमिनीवरच पडणार आहे. बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे जमिनीवरच पडणार. पण सर्वात पहिले जमिनीवर पोचणार कोण? अरे येस, तुमचं डोकं चाललं असणार. कारण कोण जमिनीवर पोचणार? दगड सर्वात जास्त जमिनीवर लवकर पोचणार आहे. का बाळांनो? कारण कोंबडीचं पीस जे आहे, कोंबडीचं पीस वजनाने हलकं आहे. बरोबर आहे, दगड वजनाने जड होता म्हणून तो खाली पोचलाय. पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला बघायची आहे बाळांनो. त्या कोंबडीचं पीस एवढं हलकं होतं की त्याला हवेचा विरोध होता. हवा त्याला झुलवत होती. एअर, लक्षात ठेवायचं, एअर त्याला झुलवत होती. म्हणजे इथे 2 प्रकारचे फोर्स काम करत आहे. एक पृथ्वीने खेचलं ना त्याला खाली, एक पृथ्वीचं अर्थचं ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि दुसरं हवा. म्हणजेच त्या पिसाला, लक्षात ठेवायचं, त्या कोंबडीचा पिसाला जे हवेमध्ये डुलत होतं नंतर ते आरामशीर खाली येणार. पण त्याला विरोध करणारा कोण आहे किंवा त्याला थांबवणारं कोण होतं? हवेमध्येच हवा होती. आणि कोण होतं? तर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाबळमुळे ते खाली पडलं. कोण? कोंबडीचं पीस. पण मला तुम्ही सांगा, त्यांना अजून अडवणारं कोण होतं? हवा होती. ठीक आहे. आता दगडाची गोष्ट घेऊया. दगडाचं वजन एवढं जास्त होतं की हवा त्याला काहीच करू शकत नाही. त्याच्यापुढे दगडाच्या वजनापुढे हवेचं वजन काहीच नसतं. त्यामुळे दगड काय झालं? खालीच गेला. ठीक आहे. चला ही गोष्ट तुम्हाला कळली. आता मी काय केलं? आता हा प्रयोग मी हवेमध्ये केला आहे. बरोबर ना, हवेमध्येच ठेवले होते ना मी तसं. आता मी काय केलं? चारी बाजूने ना काच उभारून टाकली. ग्लास. चारी बाजूने काच. आणि ह्याच्यामधून सगळी हवा मी बाहेर काढली. म्हणजे ह्या बिल्डिंगच्या आसपासची सगळी हवा मी बाहेर काढली. आणि त्याला बोलतात, मराठीमध्ये त्याला बोलतात निर्वात. ज्याच्यात हवा नसते त्याला काय बोलतात? निर्वात. आणि इंग्लिशमध्ये बोलतात त्याला व्हॅक्यूम. आपल्याकडे बघा घरात व्हॅक्यूम क्लीनर असतं, बरोबर, आपण धूळबीळ साफ करतो तसं. तर मराठीमध्ये त्याला काय बोलतात? निर्वात. आणि इंग्लिशमध्ये काय बोलतात? व्हॅक्यूम. ठीक आहे. मग आता बघूया नेमकं काय. समजा मी चारी बाजूने बिल्डिंग मस्तपैकी पॅक केली आणि ऑब्व्हियसली त्याच्यामधून सगळी हवा समजा मी काढून टाकलेली आहे. बरोबर आहे, त्या पूर्ण बिल्डिंगच्या वातावरणातून. आता आम्ही दोघं वरती गेलो आहे. ठीक आहे. ऑब्व्हियसली आम्ही दोघं ऑक्सिजन घेतो आहे, लक्षात ठेवा. नाही तुम्ही बोला असं तिकडून हवा काढली तर तुम्ही जगणार कसे? बाळांनो आम्ही ऑक्सिजन घेतो आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुन्हा तेच. माझ्या एका हातामध्ये दगड आहे, दुसऱ्या हातामध्ये कोंबडीचं पीस आहे. माझ्या मित्राकडे स्टॉपवॉच आहे. 1 2 3 खाली सोडले दोन्ही. मला तुम्ही सांगा आता पहिले कोण पोचणार? आता? हां तर बाळांनो लक्षात ठेवायचं, पहिले कोण पोचणार नाही? दोन्ही वस्तू बाळांनो सेम टायमावर जमिनीवर पोचतील. पहिल्या केसमध्ये काय होतं? दगड लवकर पोचेल, कोंबडीचं पीस खूप उशिरा पोचेल. पण ह्या केसमध्ये काय? दोन्ही वस्तू सेम टायमावर पोचेल. का असं झालं असेल? बाळांनो आपण हवा काढून घेतली ना, म्हणजे त्या कोंबडीच्या पीसला जो अटॅक करत होता हवा, ती नाही आहे इकडे. याचा अर्थ कोंबडीचं पीस फक्त कोणाच्या प्रभावाखाली आहे? कोणाच्या इन्फ्लुएन्सखाली आहे ती? कोणाच्या दबावाखाली आहे ती? फक्त पृथ्वीचं गुरुत्व बल. म्हणून तर ते दोघं खाली पडले आणि सेम टायमावर खाली पडले. आणि हा प्रयोग शास्त्रज्ञांनी केलेला आहे बाळांनो. आणि हा प्रयोग यशस्वी झालासुद्धा आहे, हे लक्षात ठेवायचं. मी काय कोणती गोष्टी स्टोरी नाही सांगत आहे. हे ऑब्व्हियसली हे 100 माळे 50 माळे ते फक्त माझ्या मनाचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. मी तिथे स्वतःला ठेवलेलं आहे. पण ऑब्व्हियसली तुम्ही जर यूट्यूबवर जाऊन तो प्रयोग बघितला तर बाळांनो तुम्हाला नक्की समजेल. मग पहिल्या केसमध्ये हवा होती, त्यामुळे कोंबडीच्या पीसला हवा अटॅक करत होती. पण आता कोंबडीच्या पीसला हवा अटॅक नाही करणार, कारण हवाच नाही आहे, मी पूर्ण व्हॅक्यूम करून टाकलं आहे. आणि त्यामुळे दोन्ही वस्तू सेम टायमावर खाली पडतील. मग बाळांनो लक्षात ठेवायचं, जेव्हा एखादी वस्तू फक्त
पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे खाली पडते त्याला बोलतात मुक्त पतन, फ्री फॉल, एकदम फ्री. ओके. कोणत्या बलामुळे? फक्त पृथ्वीचं गुरुत्वबल पाहिजे, म्हणजे पृथ्वीनेच खेचलं पाहिजे, बाकी कोणती वस्तू नको तिकडे, ना हवा पाहिजे, ना पाणी पाहिजे, ना दुसरं काही. तेव्हा ती जी गती असते, तेव्हा जे पण खाली पडते त्याला काय बोलतात? मुक्त पतन असे म्हणतात. तर मला वाटतं तुम्हाला एक ह्या प्रयोगानुसार तुम्हाला ते कळलं असेल नेमकं काय होतं ते. ठीक आहे, चला चालू करूया. मग मुक्त पतनची फक्त आपल्याला व्याख्या करायची आहे, त्याचं डेरिव्हेशन काही नाही आहे. ठीक आहे, चला. मग ऑब्व्हियसली तुम्ही जर यूट्यूबवर जाऊन बघितलं तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने ॲनिमेशन करून सांगितलं गेलेलं आहे. तुम्ही बघा, ते खरंच खूप छान आहे. चला चालू करूया. मुक्त पतन. जेव्हा एखादी वस्तू फक्त पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिमान असते त्या गतीला किंवा त्या गतीला आपण काय बोलूया? त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात. मुक्त पतन असे म्हणतात. लक्षात ठेवायचं. पतन म्हणजे खाली पडणं आणि मुक्त म्हणजे एकदम फ्री. ठीक आहे. इफ a motion of any object is under the influence of only earth's gravitational field या earth gravitational force then motion is said to be free fall. तर राजानो नेहमी लक्षात ठेवा, याच्यामध्ये फक्त पृथ्वीचंच बल काम करणार, बाकी कोणतंही बल दुसरं काम करणार नाही. तर मला वाटतं तुम्हाला व्याख्या कळली असेल. तुम्हाला मी जो एक्सपेरिमेंट सांगितला तो पण राजानो तुम्हाला कळला असेल. आणि माझी विनंती आहे, तुम्ही यूट्यूबवर जाऊन प्लीज तो व्हिडिओ बघा. ॲनिमेशन कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला नक्कीच ते आवडेल. ठीक आहे. तर बाळाने लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊया. चला बाळांनो, आता मी घेतो शेवटचा पार्ट, या धड्याचा शेवटचा पार्ट. नॉर्मली आता या धड्याचा शेवटचा पार्ट आहे बाळांनो नॉर्मली मुक्तिवेग. ठीक आहे, ज्याच्यावर आपण जास्त बोललं पाहिजे. मुक्तिवेग. एस्केप वेलॉसिटी. हां, मला तरी वाटतं मी तुम्हाला माझ्या फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये, म्हणजे जेव्हा मी गुरुत्वाकर्षण शिकवत होतो, पहिला व्हिडिओ लेक्चर, त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की एखादी वर फेकलेली वस्तू खालीच येते, पण सूर्य, चंद्र, तारे हे खाली येत नाही का? तर ऑब्व्हियसली त्याचं उत्तर तुम्हाला भेटलंसुद्धा असेल. तुमच्या सरांनी, तुमच्या टीचर्सने सांगितलंसुद्धा असेल, किंवा तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलं असेल, किंवा तुम्ही गुगलवर सर्चसुद्धा केलं असेल. चला मग मी आता त्या प्रश्नाचं उत्तर या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये एक्सप्लेन करतो. नीट बघा राजानो, लक्षात ठेवायचं, ही समजा आपल्या पृथ्वीचा एक भाग आहे, कड आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे नॉर्मली आकाश असतं. आता दोन शब्द असतात ना, बहुतेक लोकांना हे समजत नाही. आकाश आणि अवकाश हे दोन शब्द आहेत. आकाश आणि अवकाश. आकाशला बोलतात स्काय आणि अवकाशला बोलतात स्पेस. हे लक्षात ठेवा. लोकांना वाटतं की हे दोघं सेमच आहे, आकाश आणि अवकाश दोघं सेमच आहे. नाही बाळांनो, लक्षात ठेवा, तुम्ही इथे आहात, जमिनीवर आहात. ठीक आहे. आणि तुम्ही एखादी वस्तू कुठे फेकली? वरती फेकली, म्हणजेच तुम्ही आकाशात फेकलेली आहे. जे तुम्हाला डोळ्याने दिसतं वरती ते आकाश आहे. लक्षात ठेवायचं, त्याला काय बोलतात? आकाश. आणि आकाशामध्ये फेकलेली कोणती वस्तू पृथ्वी स्वतःकडे खेचून घेते, त्यामुळे ती वस्तू खाली पडते. पण राजानो, सूर्य, चंद्र, तारे हे बाळांनो आकाशात नाही आहेत. ते कुठे आहेत? अवकाशात आहे. अवकाश कुठे असतं? पृथ्वीच्या बाहेर असतं राजांनो. हे अवकाश, हे झालं तुमचं अवकाश, स्पेस. हे लक्षात ठेवा बाळांनो. मग आता मला तुम्ही सांगा, इथपर्यंतच फक्त पृथ्वी, इथपर्यंत गेलेली वस्तू फक्त पृथ्वी खाली घेऊ शकते. जर ती वस्तू इकडे असेल तर पृथ्वीचं याच्यावर काहीच चालणार नाही आहे. मग ही वस्तू खाली तरी येईल का?
नाही. म्हणून राजानं लक्षात ठेवायचं, सूर्य चंद्र तारे आकाशात नाही आहे, ते अवकाशात आहेत. पण मी तुम्हाला काय सांगितलं, आपलं समाज एकदम सोप्या शब्दाला लगेच मानतं. म्हणून आकाश आणि अवकाश बोलण्यापेक्षा त्या लोकांनी फक्त आकाशच शब्द कन्सिडर केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. पण आपण सायन्स शिकतोय की नाही, मग आपल्याला थोडीफार माहिती असली पाहिजे की नाही. मग तुम्हाला कोणी विचारलं आकाश आणि अवकाशमध्ये फरक काय, तर आकाश म्हणजेच काय, जी वस्तू एखादी वस्तू वरती फेकल्यावर खाली येते त्या लिमिटला आकाश बोलणार. आणि सूर्य चंद्र तारे तर कधीच खाली येत नाही, म्हणजे ते आकाशात नाही आहे, त्यांच्यावर पृथ्वीचं बल चालतच नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टच होत नाही, त्यामुळे ते अवकाशात असणार आहे. ठीक आहे, चला चालू करूया. आता बाळांनो मी तुम्हाला सांगतो मुक्तिवेग. आता नेमकं काय असतं बघूया. नॉर्मली मुक्तिवेग जो आहे ना, एस्केप वेलॉसिटी, हे कुठे वापरता माहिती आहे, आपल्या भारताने तुम्हाला माहिती आहे PSLV रॉकेट लॉन्च केले बघा. ओके, तुम्हाला माहिती आहे. आणि हे जे मुक्तिवेग आहे, एस्केप वेलॉसिटी, ते रॉकेट लॉन्चिंगमध्ये खूप काम करतं. आता बघा मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, की नीट बघा. तुम्हाला माहिती आहे रॉकेट, ऑब्वियसली तुम्हाला रॉकेटबद्दल माहितीसुद्धा तुम्हाला विज्ञानमध्ये भेटणार आहे. मला तर वाटतं 10th चॅप्टर आहे तुमचा, ओके, सायन्सचा, त्याच्यामध्ये मी शिकलो तुम्हाला रॉकेटबद्दल माहिती. पण आता सध्या एवढं समजून घ्या. चला, आता समजा हे रॉकेट आहे, तर रॉकेट मला तुम्ही सांगा आकाशात जातं. रॉकेट म्हणजे नॉर्मली सॅटेलाईट असेल, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा उपग्रह असेल. रॉकेट मला सांगा आकाशात असतं की अवकाशात असतं? रॉकेटला आकाशात नाही जाता येत, रॉकेटला अवकाशात पाठवावं लागतं. कारण आपण जी पण माहिती आज टी व्हीवर बघतोय, लाईव्ह टेलिकास्ट बघतोय, ते कशामुळे बघतोय, सॅटेलाईटमुळे बघतोय. सॅटेलाईट म्हणजे काय, उपग्रह. ते उपग्रह पृथ्वीच्या अवतीभोवती फिरतात आणि ते आपल्याला कंटिन्यू माहिती पुरवत असतात, बरोबर आहे. मग राजानं ते उपग्रह आकाशात असते तर लगेच खाली आले असते, खालीच पडले असते, पण ते कुठे, अवकाशात आहेत. मग राजानं लक्षात ठेवा, सॅटेलाईट याच्यामध्ये असतो, रॉकेटमध्ये. आता समजा रॉकेट इथपर्यंत आला, रॉकेट इथपर्यंत आला आणि त्याला इथे जायचं आहे. ऑब्व्हियसली हा अवकाश आहे, लक्षात ठेवायचं. दिस इज स्पेस अँड दिस इज स्काय, हे आकाश आहे. आता मला तुम्ही सांगा रॉकेटला कुठे जायचं आहे, रॉकेटला आपल्याला इकडे पोचवायचं असतं, इकडे, तेव्हाच तो फेऱ्या मारेल ना पृथ्वीच्या अवतीभोवती, नाही तर काय फेऱ्या मारेल तो, इथे पोचता तर डायरेक्ट खाली येईल. मग राजानो काय करता तुम्हाला माहिती आहे, काउंटिंग चालू होते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काउंटडाऊन. आणि त्याच्यानंतर इथून मग धुवा निघतो, तुम्हाला माहिती आहे. जेवढ्या वेगाने तो धुवा किंवा तो धूर खाली आपटतो तेवढ्याच वेगाने हे वरती जातं. मग रॉकेट वरती जातं, लॉन्च होतं. आणि रॉकेट जेव्हा लॉन्च होतं तेव्हा राजानो एकदम टेन्शन नसतं, त्याच्यामध्ये सुद्धा 5 स्टेज असतात रॉकेट्समध्ये, ते तुम्हाला मी शिकवेल. पण सर्वात महत्त्वाचं, रॉकेट नुसतं उडून फायदा नाही, रॉकेटने काय केलं पाहिजे, ही बाउंड्री ओलांडली पाहिजे, इकडे गेला पाहिजे रॉकेट, हे मेन आहे. समजा रॉकेट गेला इकडे, इथपर्यंत आला, आता तो काय करणार आहे, इथून तो इकडे जाणार आहे. मग मला तुम्ही सांगा इकडून इकडे जाण्यासाठी त्याला जास्त एनर्जी लागेल की कमी एनर्जी लागणार? जास्त एनर्जी लागणार. कारण बाळांनो ही जी पृथ्वी आहे ती याला स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करणार ना, बाबा तू जाऊ नको, इथेच राहा माझ्याकडे, बरोबर की नाही. मग पृथ्वीसुद्धा याला स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करते, लक्षात ठेवायचं. मग ह्या पृथ्वी जेवढी ताकद लावते त्याच्यापेक्षा जास्त ताकद आपल्याला इथे लावावी लागणार, तरच ते बाहेर जाणार. समजा पृथ्वीने लावली 100 एवढी ताकद याला खेचण्यासाठी खाली, मग आपल्याला किती ताकद लावणार, समजा मी लावली 200 ताकद, किती, 200 एवढी ताकद लावली, तरच हा इथून जाईल ना, क्रॉस करेल, बरोबर ना. कारण 200 पुढे 100 काहीच नाही आहे, डबल झालं एकदम. मग राजानो ही आपण मीटर पर सेकंड वेलॉसिटी घेऊया आपण, अशी ही ॲक्च्युअली ते किलोमीटर पर सेकंडमध्ये असते, मी मीटर पर सेकंडमध्ये घेतो तुमच्या माहितीसाठी. मग समजा पृथ्वीला 100 मीटर पर सेकंड एवढा वेळ लागतो याला खाली खेचायला, एवढी वेलॉसिटी लागते. आणि मी या रॉकेटला किती वेलॉसिटी दिली, 200 मीटर पर सेकंड, म्हणजे याच्यापेक्षा जास्तच झाली. म्हणजे हा काय करेल, पृथ्वीचं जी पण ताकद आहे त्याला बोलेल चला, मग कुठे जाईल, आता अवकाशात जाणार की नाही. म्हणजेच हा आता काय झाला, मुक्त झाला. एकदा की हा रॉकेट इकडे आला, पृथ्वी काय करू शकते का याला, नाही. म्हणजेच तो काय झाला, मुक्त झाला. आणि म्हणून राजानो त्या वेगालाच मुक्तिवेग म्हणतात, एस्केप वेलॉसिटी. तो एस्केप झाला. जेव्हा आकाशातून अवकाशामध्ये एखादा ग्रह जातो त्यालाच काय एखादं सॅटेलाईट जातं, एखादं रॉकेट जातं, त्यालाच काय बोलतात राजानो, मुक्तिवेग बोलतात. खरी परीक्षा, ओके, जी रिअल एक्झाम असते ती इकडे असते, लक्षात ठेवायचं. आणि इकडून इकडे गेला तर झालं, मग ते काय प्रॉब्लेम नसतो. आणि इकडून इकडे जाण्यासाठीच राजानो शास्त्रज्ञ प्रयत्न करत असतात. कारण पृथ्वी एवढी ताकदवर आहे, ती त्या वस्तूला खाली खेचायचा प्रयत्न करते.
पण आपण एवढी वेलॉसिटी लावायची त्याला की तो वरती गेला पाहिजे. कळलं तुम्हाला एवढं? तर बाळांनो, मुक्तिवेग नेहमी लक्षात ठेवा, आकाशातून अवकाशात जायचं आहे. ठीक आहे, चला चालू करूया. तर आता मुक्तिवेगाचं सूत्र तयार करा, हे पण आहे. तर पहिले मी तुम्हाला मुक्तिवेगाचं व्याख्या लिहून देतो, नेमकी कशी आहे ती. मुक्तिवेगाची व्याख्या आपण कशी लिहूया? एखाद्या वस्तूला आपण एखाद्या वस्तूला लिहूया. एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षण बलापासून, लक्षात ठेवायचं, गुरुत्वीय आकर्षण बलापासून मुक्त करण्यासाठी जो वेग आवश्यक असतो त्याला मुक्तिवेग असे म्हणतात. म्हणजे पृथ्वी इथपर्यंत गेला, पृथ्वी त्याला खेचणार आहे, पण जर मी इकडे जास्त ताकद लावली तर ही ताकद कमी पडेल, मग मी तिकडे जाईल, असं आहे. ठीक आहे. तर एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्व आकर्षण बलापासून मुक्त करण्यासाठी जो वेग आवश्यक असतो त्याला आपण काय बोलूया? मुक्तिवेग असं म्हणूया. इंग्लिशमध्ये द वेलॉसिटी विथ विच an object can escape from Earth's gravitational force called as escape velocity denoted by, कशाने दर्शवता माहिती आहे? v म्हणजे वेलॉसिटी आणि ESC असं लिहिलं जातं. ESC म्हणजे एस्केप, मुक्तिवेग. कळलं तुम्हाला एवढं? तर बाळांना एकदम सोपं होतं. आपल्याला ती वस्तू पृथ्वीची जी ताकद आहे तिच्या बाहेर न्यायची आहे. कळलं तुम्हाला एवढं? ओके, तर एवढं लिहून घ्या, मग आपण याचं सूत्र डिराईव्ह करूया. तेच झालं तुमचं लास्ट पार्ट. चला पुढचं. आता बाळांनो, नॉर्मली तुम्हाला मुक्तिवेगाचं सूत्र मिळवा असा प्रश्न येतो. ओके, डिराईव्ह फॉर्म्युला फॉर एस्केप वेलॉसिटी. मुक्तिवेगाचं सूत्र मिळवा. डिराईव्ह फॉर्म्युला फॉर एस्केप वेलॉसिटी. ठीक आहे, मुक्तिवेगाचं सूत्र मिळवा. आणि हा बाळांनो तुमच्या धड्याचा लास्ट पार्ट आहे आणि एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला ना थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करायचं याच्यावर. बाळांनो, आता मला तुम्ही सांगा, जर एखादी वस्तू आकाशातून अवकाशात गेली, आता तुम्हाला कळलं असेल काय, स्कायमधून स्पेसमध्ये गेली, तर ती जर एखादी वस्तू स्पेसमध्ये गेली तर त्याच्यावर पृथ्वीचं कंट्रोल राहणार आहे का? नाही राहणार. आणि त्याचं डिस्टन्स कसं असणार? आपण मोजू पण शकत नाही ते डिस्टन्स किती असणार आहे. बरोबर आहे. मग जे अंतर आपण मोजू शकत नाही त्याला अनंत अंतर बोलतात. काय बोलतात? अनंत अंतर. इंग्लिशमध्ये त्याला काय बोलतात? इन्फायनाईट डिस्टन्स. म्हणजे मला हे बोलायचं राजानो, हा समजा आकाश आहे, इथपर्यंत लिमिट आहे, आणि हा समजा अवकाश आहे, दिस इज स्पेस, आणि ती वस्तू इकडून इकडे जाते. इकडे गेल्यानंतर पृथ्वीचं काहीच चालणार नाही या वस्तूवर. म्हणजे ही वस्तू किती पण अंतर कापू शकते, किती पण लांब जाऊ शकते, आणि ते आपल्याला मोजता येणार नाही बाळांनो. मग त्याला काय बोलूया? अनंत अंतर. काय बोलूया? अनंत अंतर, इन्फायनाईट डिस्टन्स. आणि लक्षात ठेवा, अनंत अंतरावर म्हणजे इकडे त्या वस्तूमध्ये जी गतिज ऊर्जा असते, मी तुम्हाला सांगू देतो. गतिज ऊर्जा म्हणजे तुम्ही 9वीमध्ये शिकलात, कायनेटिक एनर्जी, ती 0 असते. लक्षात ठेवा. गतिज ऊर्जेचा भाऊ कोण? स्थितिज ऊर्जा. येस, स्थितिज ऊर्जा म्हणजे आपण त्याला पोटेन्शियल एनर्जी बोलतो. पोटेन्शियल एनर्जी ती पण 0 असणार, कारण अनंत अंतर आहे. अनंत अंतर म्हणजे आपल्याला ती अंतर मोजताच येणार नाही आहे. याचा अर्थ ती वस्तू तिकडे जाऊन थांबूनच जाईल. म्हणजे तिच्यामध्ये न कायनेटिक एनर्जी असेल
ना पोटेशियम एनर्जी असेल. आणि पोटेशियम एनर्जी कारण ते इन्फायनाईट डिस्टन्स आहे, म्हणजे ती वस्तू तिथे थांबून जाणार. एखादी वस्तू थांबली आहे तर तिच्यामध्ये कायनेटिक एनर्जी नसते आणि तिच्यामध्ये पोटेशियम एनर्जी पण नसणार. गतिज ऊर्जा पण नसेल आणि स्थितीज ऊर्जा पण नसेल. लक्षात ठेवा. मग अनंत अंतरावर दोन्ही ऊर्जा कशा असतात? 0 असतात. चला चालू करूया. बघा आता जसं तुम्हाला पुस्तकात देऊन दिलं तसं मी डिराईव्ह करतो. बघा, एम वस्तुमान असलेल्या वस्तूसाठी फॉर ॲन ऑब्जेक्ट हॅविंग मास एम. त्याचं मास आपण एम मानूया, स्मॉल एम. 2 पार्ट करूया. त्याच्यामध्ये पण पुस्तकामध्ये पण 2 पार्ट करण्यात आले. एक, आता मला तुम्ही सांगा ती वस्तू पहिले कुठे असेल? पृथ्वीवरच असेल ना, तरच तुम्ही त्याला अवकाशात पाठवणार आहे. माहिती लिहूया, पृथ्वीच्या पृष्ठभागावर. पहिली केस, ॲट द सरफेस ऑफ अर्थ. आणि दुसरं, ती पृथ्वीवरून उडाली आणि कुठे गेली? अवकाशात गेली म्हणजे स्पेसमध्ये गेली. म्हणजे कोणत्या अंतरावर गेली? अनंत अंतरावर गेली. इन इंग्लिश ॲट इन्फायनाईट डिस्टन्स. ठीक आहे, झालं एवढं? चला चालू करूया. आता जेव्हा ती वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल, पृथ्वी तुम्हाला माहिती आहे गोल गोल फिरते, बरोबर ना? पृथ्वी तुम्हाला माहिती आहे गोल गोल फिरते. याचा अर्थ त्या पर्टिक्युलर वस्तूवर गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा काम करणार. मग चला, गतिज ऊर्जा त्याला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो? कायनेटिक एनर्जी. शॉर्टकटमध्ये केई बोलतो आपण त्याला. लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे 9वीपासून सूत्र काय असतं? 12mv². बरोबर ना? हे सूत्र असतं ना गतिज ऊर्जेचं, आपण 9वीला शिकलेलं आहे बघा. पण इथे व्ही काय घेऊया? VSC घेऊया. कारण आपल्याला या वस्तूला काय करायचं आहे? पृथ्वीपासून दूर फेकायचं आहे. म्हणजे पृथ्वीचं याच्यावर काहीच चाललं नाही पाहिजे, म्हणून मी काय लिहिलं आहे? VESC² लिहिला. मग एवढी गतिज ऊर्जा त्या वस्तूवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर, म्हणजे ती वस्तू पृथ्वीवर आहे हे समजून जा. गतिज ऊर्जानंतर कोणती ऊर्जा येते? स्थितीज ऊर्जा. इंग्लिशमध्ये त्याला काय बोलतात? पोटेन्शियल एनर्जी. आपण शॉर्टकटमध्ये PE लिहूया. आता राजानो, एक लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये एक पॉईंट दिलेला होता. कोणती वस्तू जर पृथ्वीवर असेल आणि त्याच्यावर पृथ्वी जर स्वतःचं बल लावत असेल, बघा थोडेसे वर्ड्स तुम्हाला डिफरंट वाटतील. जर मी पृथ्वीवर उभा आहे तर माझ्यावर पृथ्वी 2 बल लावते, 1 बल लावते, गुरुत्वाकर्षण बल. पण माझ्यामध्ये 2 ऊर्जा असतात. किती ऊर्जा असतात? 2. किती एनर्जी असतात? 2. फोर्स 1, बल 1, पण एनर्जी ऊर्जा 2. एक गतिज ऊर्जा आणि एक स्थितीज ऊर्जा. जर माझ्याकडे गतिज ऊर्जा असेल तर माझ्याकडे स्थितीज ऊर्जासुद्धा असली पाहिजे. इफ आय हॅव कायनेटिक एनर्जी देन आय शुड ऑल्सो हॅव पोटेन्शियल एनर्जी विथ मी. तर जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीवर असते तेव्हा तिची गतिज ऊर्जा बघा कशी लिहितात? -G M m r असं लिहिलं जातं. ओके, सूत्र लक्षात ठेवायचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं. आता हे सूत्र कसं डिराईव्ह झालं? तर ऑब्व्हियसली तुम्ही जर 11वी-12वीला गेलात, सायन्स घेतलं तर तुम्हाला राजानं हेच कळेल कसं सूत्र आहे. कारण मी आता जे समजवायला गेलो तर तुम्हाला एवढं नाही कळणार आणि आपल्याला तेवढं डीपमध्ये जायचं पण नाही आहे. ठीक आहे, चला मग स्थितीज ऊर्जेचे सूत्र फक्त लक्षात ठेवा, -G M r. आता हे कॅपिटल M काय असतं? पृथ्वीचं वस्तुमान. पृथ्वीवर आहे नाही. स्मॉल m काय? एखाद्या वस्तूचं वस्तुमान. r तुम्हाला माहिती आहे रेडियस, बरोबर आहे. आता हे झालं पृथ्वीच्या पृष्ठभागावर. आता मला सांगा अनंत अंतरावर, तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे. बोला, गतिज ऊर्जा किती असणार? 0. आत्ताच सांगितलं ना, कारण अनंत अंतरावर जाऊ ती वस्तू थांबणारच आहे, फिरणारच नाही आहे ती. आणि त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी किती असणार? स्थितीज ऊर्जा किती असणार? 0. कायनेटिक एनर्जीसुद्धा किती असणार? 0. मग आता मला सांगा इथे एकूण ऊर्जा काय आहे ना? एकूण ऊर्जेला आपण इंग्लिशमध्ये काय बोलूया? टोटल एनर्जी. मला सांगा एकूण ऊर्जा काय असते? या दोघांची बेरीज येणार की नाही? मग दिस प्लस दिस, पण इथे मायनस असल्यामुळे मायनस येणार. झालं. मग काय ना बोला? 1/2 MVESC² -G M r. बरोबर, हे एकत्र केलं, अजून काय नाही केलं मी. आणि इथे मला सांगा एकूण ऊर्जा काय ना? इथे मला सांगा एकूण ऊर्जा काय असणार? टोटल एनर्जी.
झिरोच असणार ना, 0 + 0 झिरोच झालं. कळलं तुम्हाला? आता हे झालं पृथ्वीच्या पृष्ठभागावर, म्हणजे जेव्हा वस्तू पृथ्वीवर होती, आणि हे जेव्हा पृथ्वी ती वस्तू अवकाशात गेली. ओके. आता राजाने एक नियम आहे नवीला तुम्ही शिकलात, ऊर्जा अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तो काय सांगतो, जगातील जेवढ्या पण एनर्जी आहे, जगातील जेवढी पण एनर्जी आहे ती नेहमी स्थिर राहते, म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. म्हणजेच राजानं जेवढी एनर्जी पृथ्वीच्या पृष्ठभागावर होती तेवढीच एनर्जी अनंत अंतरावर सुद्धा असणार, असं बोललं. नाही कळलं? चला पुन्हा एकदा सांगतो. ऊर्जा अक्षयतेचा नियम, व्हॉट इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऊर्जा अक्षयतेचा नियम काय सांगतो, ऊर्जा निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकार रूपांतर करता येते. ओके. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आणि अँड लास्ट लक्षात ठेवा, विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. विश्वातील, ओके, द टोटल एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे जगामध्ये तुम्ही कुठेही जा, आता जग आलं म्हणजे त्याच्यामध्ये आकाश पण आलं आणि अवकाश पण आलं, दोन्ही गोष्टी आल्या. जग आलं म्हणजे काय, त्याच्यामध्ये आकाश पण आलं आणि अवकाश पण आलं. वेन यू कन्सिडर द वर्ल्ड यू मस्ट कन्सिडर स्काय अँड स्पेस ऑल्सो. मग मला तुम्ही सांगा, जर एखादी वस्तू पृथ्वीवर आहे, तिच्यामध्ये जेवढी एनर्जी असणार तेवढीच एनर्जी त्या वस्तूवर ती बाहेर गेल्यावर सुद्धा असणार ना. म्हणजे ह्या दोन्ही एनर्जी कशा असणार, सेम. म्हणजे ही बघा, ही एकूण ऊर्जा आणि ही एकूण ऊर्जा कशी असणार, सेम असणार. कारण हे जर सेम नसेल तर राजानो काहीच टिकणार नाही. मग ऊर्जा अक्षयतेचा नियम लागूच पडणार नाही. ऊर्जा अक्षयतेचा नियम काय सांगतो, दोन वस्तूंची जी ऊर्जा आहे ती सेम असतेच पाहिजे. मग एक वस्तू, ती वस्तू पहिले कुठे होती, इथे होती, नंतर कुठे गेली, इकडे. दोघांची एनर्जी कशी पाहिजे, सेम. म्हणजे ही एकूण ऊर्जा याच्या इक्वलच पाहिजे. मग मला सांगा, एकूण ऊर्जा इकडे, इथे पण एकूण ऊर्जा आहे, लेफ्ट साईड बघा सेम वाटते, मग राईट हँड साईडसुद्धा सेम असणार. मला सांगा हे कशामुळे येणार, हे कोणाशी तुम्ही बरोबर करणार, झिरोशी, बरोबर. म्हणजे असं येणार, इन शॉर्ट ते असं येणार बघा. मग इथे लिहितो, ऊर्जा अक्षयतेच्या नियमानुसार, ऊर्जा अक्षयतेच्या नियमानुसार, ऊर्जा अक्षयतेच्या नियमानुसार, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ही जी टोटल एनर्जी आहे ॲट द सर्फेस ऑफ अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावर, आणि ही जी टोटल एनर्जी ॲट इन्फायनाईट डिस्टन्स, अनंत अंतरावर, ती सेमच असणार. मग मला सांगा, इथे काय लिहिलं आहे मी, हाफ mv/ESc² मायनस जी कॅपिटल M स्मॉल m अपॉन R बरोबर 0. बघा हे इथे दिसतंय आणि 0 कुठून आणला, हा बघा इकडे, ही बघा, ही राईट हँड साईड घेतली आणि ही राईट हँड साईड घेतली, बस झालं आपलं. चला आता सॉल्व करूया, याला सॉल्व करतो. हा मायनस इकडेला काय होणार, प्लस. सो हाफ mv/ESc² इज इक्वल टू, हा मायनस इकडे आला काय होणार, प्लस gmm अपॉन R, बरोबर आहे. हा स्मॉल m आणि हा स्मॉल m काय झालं, कॅन्सल. हा 2 इकडे भागाकारामध्ये इकडे गेल्यावर वरती जाईल, म्हणजे काय ना, इथे उरणार काय, फक्त VSc² बरोबर 2gm अपॉन R. मला फक्त VESC पाहिजे, म्हणजे हा वर्ग नको आहे. मला वर्ग नको तर काय काढावं लागतं, वर्गमूळ. माहिती लिहितो मी, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. मला सांगा काय भेटणार तुम्हाला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, तुम्हाला काय भेटणार बघा, याचा स्क्वेअर निघून जाईल, म्हणजे इथे येणार VESC येणार, बरोबर. आणि याला टोपी लागून जाईल, याला मी टोपी बोलतो नेहमी, 2gm अपॉन R. कळलं तुम्हाला एवढं, ओके. तर राजानं हे झालं सूत्र कोणाचं, मुक्तिवेगाचं, लक्षात ठेवायचं. हे मुक्तिवेगाचं सूत्र आहे, हे मुक्तिवेगाचं सूत्र आहे, ओके. दिस इज द फॉर्म्युला फॉर एस्केप वेलॉसिटी, लक्षात ठेवा, ओके. दिस इज द फॉर्म्युला फॉर एस्केप वेलॉसिटी. आणि याचं मी अजून एक रूपांतर तुम्हाला सांगतो. आता मला तुम्ही सांगा, अजून एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. G बरोबर काय असतो, gm/r². हे तुम्हाला माहितीच आहे, मी शिकवलं आहे माझ्या मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. मग मी याला असू शकतो का रे, G बरोबर gm/r².
हा आर वर्ग आहे, ह्या आर वर्गाला असू शकतो आर गुणिले आर, चालेल ना? येस, आय कॅन राईट आर वर्ग म्हणजे काय, आर गुणिले आर, आर मल्टिप्लाय बाय आर. हा आर काय करतो, एक आर इकडे नेतो, ह्याच्यामध्ये हा इथे गुणाकारामध्ये, इकडे गेल्यावर सॉरी इकडे भागाकारामध्ये, इकडे गेल्यावर गुणाकार. ओके, इथे हा डिनॉमिनेटर म्हणजे इकडे मल्टिप्लाय, म्हणजे काय होणार, जी आर येणार आणि उरलं काय मला सांगा, जी एम अपॉन आर उरलं. मला तुम्ही सांगा हे दिसतंय कुठे तुम्हाला? येस सर, आम्हाला दिसतंय बघा. म्हणजे जी एम अपॉन आरच्या जागी मी जी आर लिहू शकतो. मग एस्केप वेलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला तयार होतो, लक्षात ठेवायचं. रूट 2ला काय करणार नाही आपण, जी एम अपॉन आरच्या काय लिहिणार, स्मॉल जी आर. तर लक्षात ठेवायचं बाळानो, एस्केप वेलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला रूट 2 स्मॉल जी आर, किंवा आर घेता तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. ओके, लक्षात आलं. आणि हा आर लक्षात ठेवा हाईट कन्सिडर करतो. ओके, कळलं तुम्हाला एवढं? तर बाळांनो, इथे मी तुम्हाला स्मॉल आर घ्यायला लावलं आहे ना, तुम्ही एक काम करा, कॅपिटल आर सगळीकडे घ्या, कारण आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ घेऊया. ठीक आहे, सगळीकडे कॅपिटल आर घेऊन घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला बेटर वाटेल. सगळीकडे कॅपिटल आर घेऊन घ्या. यू मस्ट टेक कॅपिटल आर. मिस्टेक नाही, तुम्ही घेतलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही, पण पुस्तकात असं दिलेलं आहे. ओके, बाळांनो, हे आहे मुक्तिवेगाचं सूत्र. बघा मी कसं बनवलं त्या सूत्राला. म्हणजे हे आणि हे सुद्धा दोन्ही सूत्र आहेत मुक्तिवेगाचे, एस्केप वेलॉसिटीचे. कळलं तुम्हाला एवढं बाळांनो? तर बाळांनो, तुम्हाला आज ह्या टॉपिकमध्ये काय काय कळलं मला तुम्ही सांगा. आज काय काय शिकलो आपण? आज आपण शिकलो मुक्त पतन म्हणजे काय, व्हॉट डू मीन बाय फ्री फॉल. त्याच्यानंतर आपण काय शिकलो बाळांनो, आपण शिकलो मुक्तिवेग म्हणजे काय, व्हॉट डू मीन बाय एस्केप वेलॉसिटी. त्याच्यानंतर आपण त्याचं सूत्र मिळवलं. हे बघा 2 सूत्र झाली. आणि इथे तुमचा जो धडा आहे बाळांनो तो संपतो आहे. ओके, तर आपला विज्ञान भाग 1चा सायन्स पार्ट 1चा फर्स्ट चॅप्टर दॅट इज ग्रॅव्हिटेशन, मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण, हा धडा संपलेला आहे. ओके, तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि नक्कीच लक्षात ठेवा बाळांनो, हा धडा थोडासा कठीण आहे, समजायला कठीण आहे. जसा दुसरा धडा मी शिकवला होता मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण, त्याच्यामध्ये काय एवढं जास्त नव्हतं, पण ह्या धड्यामध्ये थोडंसं विचार करण्याला लावणारी गोष्ट आहे. मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच 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 लाईक करा, कमेंट करा. एखादी गोष्ट नाही कळली असेल तर प्लीज मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगा, व्हिडिओ खाली कमेंट करा. ती नाही समजली असेल तर मी ऑब्व्हियसली त्याच्यावर पुढच्या लेक्चरमध्ये थोडंसं बोलेल. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आज आपण आपला लेक्चर इथेच थांबूया. धन्यवाद.